हरिओम. भगवद्गीता बोध. योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 7. यह तु इंद्रियाणि मनसा नियम्य आरभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोगम असक्तः सह विशिष्यते. अर्जुना, जो मनाने इंद्रियांचे नियमन करून त्याप्रमाणे कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, असा आसक्ती नसलेला मनुष्य श्रेष्ठ असतो. जनात एक आणि मनात दुसरेच अशी दुटप्पी वर्तणूक करणारा दांभिक, मिथ्या, खोटारडा असतो. अशाला आयुष्यात सुरुवातीला काही कालावधीकरिता जरी सौख्य लाभले तरी शेवटी त्याला दुःख भोगावे लागते. हे आपण मागील श्लोकात पाहिले. या श्लोकात भगवंत श्री यावर उपाय सांगत आहेत. जो मनाने भोगमोह संयमित करतो त्यामुळे स्वाभाविकच भोगलालसा न ठेवता त्याच्या कर्मेंद्रियांकडून कर्मयोगाचे आचरण केले जाते. येथे भगवंत श्री एक मूलभूत गोष्ट स्पष्ट करून सांगत आहेत की बाह्य दृश्याचे ज्ञान होण्यात ज्ञानेंद्रियांचा काहीही दोष नसतो. वस्तुतः ज्ञानेंद्रियांचे कामच बाह्य जगताचे ज्ञान करून ते मेंदूला पुरवणे हे आहे. मेंदूचे स्वाभाविक काम असते की स्मृतीमधून आवश्यक ती माहिती घेऊन त्याप्रमाणे बाह्य ज्ञानावर विचार करून त्याचे विश्लेषण जीवात्म्याला पुरवणे. हे विश्लेषण जीवात्म्यासह मनही ग्रहण करते. वस्तुतः मनाने जीवात्म्याला मिळालेल्या आत्मप्रेरणेने त्यावर कर्मेंद्रियांकडून आचरण करून घ्यायचे असते. परंतु मन त्याच्या स्वतःच्या भोगलालसेप्रमाणे कर्मेंद्रियांकडून आचरण करवून घेते. यात कर्मेंद्रियांचा काहीही दोष नसतो. ती मनाच्या संवेदनेप्रमाणे जी आज्ञा मिळते त्याप्रमाणे वागत असतात. त्यामुळे जीवात्म्याला मिळत असलेल्या आत्मप्रेरणा प्रत्यक्ष आचरणात उतरत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आत्मप्रेरणेने कर्म न होण्यात मनाचा नाठाळपणा, मनाचा मनमानीपणा, मनाची भोगलालसा कारणीभूत असते. इंद्रियांचा यात दोष नसतो. याचा अर्थ मन संयमित करणे हे फार महत्त्वाचे आहे. मन ताब्यात ठेवणे आवश्यक आहे. मन जीवात्म्याला मिळणाऱ्या आत्मप्रेरणेप्रमाणे वागले पाहिजे. इंद्रियांवर राग काढण्यात काहीही अर्थ नाही. इंद्रिय त्यांचे काम करत असतात. त्यांना गैरकामाला प्रवृत्त करणारे मन दोषी असते. जिभेला फार चव असते, पोटाला फार भूक लागते. म्हणून जिभेवर आणि पोटावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपवास करणे योग्य नाही. यासाठी मनावर संयम ठेवून योग्य ते आणि योग्य तेवढेच योग्य वेळी खावे हे उत्तम. एकाने डोळे परस्त्रीकडे पाहू लागतात म्हणून स्वतःचे डोळेच फोडून घेतले होते. यामुळे मनात येणाऱ्या वासना शमणार नाहीत किंवा थांबणार नाहीत. धृतराष्ट्र तर जन्मतःच अंध होता. गांधारीने डोळे कायमकरता बांधून घेतले होते. परंतु यामुळे त्यांच्या अधर्म विचारात आणि आचरणात फरक झाला नाही. पुत्रप्रेमाने आंधळे होऊन दोघांनीही अधर्माला खतपाणी घातले. कोणी हातपाय वर करून ध्यान लावून पाहतात, अंगी वैराग्य बाणावे म्हणून दाढी जटा वाढवतात. या अशा बाह्य उपायाने काहीही फायदा होणार नाही. विकृती मात्र निर्माण होईल आणि जोपासली जाईल. यास्तव मनावर ताबा ठेवून म्हणजेच विवेकाने आणि संयमाने आसक्ती काबूत आणावी. इंद्रिय आपणहून काहीही करत नाहीत. ती तसं करूही शकत नाहीत. गाण्याच्या कार्यक्रमाची जाहिरात डोळ्यांनी पाहिल्यावर ती मेंदूने वाचली जाते. याची संवेदना मनाला मिळाल्यावर मन पायांना आज्ञा करते की चल, तिकीट काढायला जायचे आहे. मग पाय तिकडे वळतात. या सर्वांमागे मन असते. हे असे होणे थांबवण्यासाठी, यामधून सुटका करून घेण्यासाठी, मनावर संयम प्राप्त होण्यासाठी आपल्याला मुद्दामहून उपाय करावा लागतो. स्वतःच्याच नित्य हालचालींचे निरीक्षण केल्याने यावर उपाय सुचतो. उदाहरणार्थ समजा की आपण प्रवासात आहोत आणि आपल्याला भरपूर भूक लागली आहे. दुर्दैवाने जवळपास एकही हॉटेल नाही.
मग आपण भूक लागलेली असतानासुद्धा उपाशी राहतो. पोट सतत आतून अन्नासाठी ओरडत असते. मन ती भूक भागवण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत असते. प्रवासाच्या वाटेवर हॉटेल उपलब्ध नसल्यामुळे आपण पोटाला आणि मनाला म्हणतो, थोडं समजून घे. आता अशा स्थितीत पोट आणि मन शांतपणे थांबा आणि हॉटेलची वाट पहा असे धोरण स्वीकारतात. याचा अर्थ एकच आहे की मन आणि देहादी इंद्रियांवर हुकूमत गाजवणारी काहीतरी व्यवस्था आपल्याकडे आहे. ही व्यवस्था आपण मनाच्या प्राबल्यामुळे नेहमी वापरत नाही इतकेच. हाताला चटका बसला की ज्ञानेंद्रिये, बुद्धी, स्मृती, मन इत्यादी कार्यप्रवृत्त होण्याआधीच आपला हात मागे घेतला जातो. याचा अर्थ मनाच्या अतीत आपल्या आत कोणीतरी आहे. तो एकूणच शरीरावर संयम ठेवू शकतो. हा आत्मप्रेरणेने वागू इच्छिणारा जीवात्मा असतो. हा मूलतःच आपल्यात आहे. आपणच जीवात्म्याला आपल्या सेवेसाठी निर्माण केलेला आहे. केवळ आपल्याला त्याचे विस्मरण झाले आहे. जीवात्मा हा आपला पंतप्रधान असतो. मन, बुद्धी, स्मृती, देहादिंद्रिय ही त्याच्या अधिपत्याखाली काम करत असतात. अध्यात्म योग साधना करून आपण मनावर संयम करू शकणारा जीवात्मा कार्यप्रवृत्त करायचा आहे. जीवात्मा कार्यप्रवृत्त झाला की मन आपोआप संयमित होते. मन संयमित झाले की बाकी इंद्रिय आपोआप संयमित होतात. यासाठी मुद्दाम खास साधना करावी, स्वतःवर प्रयोग करावे. आपल्याच घरात काही दिवस पाहुणा म्हणून त्रयस्थ व्यक्तीसारखे राहण्याचा प्रयोग करावा. करून पहा. मात्र याचा सुगावा घरच्यांना लागू देऊ नका. ही मोठी छान साधना आहे. मधूनच आपला अत्यंत आवडता छंद काही दिवस दूर ठेवायची सवय करावी. समजा आपल्याला गाणे खूप आवडते आहे. काही आठवडे गाणे न ऐकण्याचा निश्चय करावा आणि तो अंमलात आणावा. आठवड्याला काही दिवस परान्न घेऊ नये. म्हणजे भूक लागली तरी बाहेर खाण्याचा मोह आपोआप टळेल. असे अनेक प्रयोग करावेत, जेणेकरून आपला जीवात्मा सजग होईल. त्यामुळे मन संयमित होईल. जीवात्मा कार्यप्रवृत्त झाला आणि त्यायोगे मन संयमित झाले की आपण अनासक्त होतो. आपल्यावरील देहादी इंद्रियांची सत्ता संपुष्टात येते. आपले आचरण ब्रह्माला अपेक्षित असे होते. कारण जीवात्मा अंतस्थ आत्मप्रेरणेने कार्य करतो. त्यामुळे आपल्या हातून सहजच आत्म्याला अपेक्षित असे कर्मयोगाने आचरण होते. भगवंत श्री अशा मनुष्याला श्रेष्ठ असे म्हणत आहेत. हरिओम.